कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे पिल्ल्या, काय चाललंय तुझं? मा, विचार करतोय मी। बापरे, कसला विचार करतोयस तू? असंच मा, हे बघ माझ्या बाबाचं चित्र। काढलंस पण ना तू? मा, माझे बाबा असे दिसतात का? थोडे थोडे असेच दिसतात। छान काढलंस तू चित्र। मा, मला जशी बाबांच्या हातून येते ना, तशी बाबांच्या पण माझ्या हातून येत असेल ना? तुला माहिती आहे अमोल, मी आज तुझ्या आई बरोबर होतो ना, तर मला तुझी लय आठवण आली रे। बाळा, बाबांना तर तुझी लय आठवण येते अरे। तुला भेटायला, तुला बघायला, तुझ्याशी बोलायला, तुला खुशीत घ्यायला तरसलोय रे, अक्षरशः तरसलोय मी। येत असेल बाळा। काय झालं मा? नाही, काय नाही। बरं मला सांग, तू काय काय केलं दिवसभरात? मा, मी तीनू जीतू सोबत खेळलो। अजून? आणि अभ्यास पण केला। अरे वा, व्हेरी गुड। मा, तुझा दिवस कसा होता? माझा छान होता। तुला मजा आली का? तू काय काय केलंस? हे बाबा म्हटले म्हणून की तुला वाटलं म्हणून केलं साखरपुडा? अभ्यास झाला आता साखरपुडा, काय फरक पडतोय? कामच केलं ना बाळा। फक्त काम? तुझ्या बाबांसोबत होते मी, आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की त्याला तुझी खूप आठवण येते। अमोल, मला तू सोडून दुसरं काय नकोय रे आता। कदमांसाठी लग्नाला हो म्हणलोय मी, पण मला आता तू पाहिजेस माझ्या आयुष्यात। भीती वाटते रे, पण या लग्नामुळे तू तुटलास तर मी आयुष्यात माफ नाही करू शकणार स्वतःला। दोन्हीकडून अडकलेच झाले आता। त्यात तुझी आई। काय झालं मा? तू बोलत का नाहीयेस? अरे काही नाही, चला झोपा, आता उशीर झालाय ना, झोपा। मा आणि बाबांमध्ये परत भांडण झालं वाटतं। मा, मी बाबाचा शोधायचं ठरवलंय आणि मी हा फोटो सगळीकडे लावणार आहे। एक मिनिट अमोल, तू असं काही करणार नाहीयेस हा? का बरं मा? कारण मी तुला सांगते नंतर। मा, मला प्लीज सांग। अमोल, हट्ट करायचं नाही हा। कसं शोधणार बाळा आता त्याला? त्याची वाट आता वेगळी झाली, आणि त्यात त्याला मी आणि तू दोघे आलेले नको। काय ग मोना? काय फुलं कोणी पाठवलंय? तुम्हीच बघा। सॉरी, अर्जुन कदम। अर्जुनने हे का पाठवलंय?
मामनजी, मामनजी, काय मामनजी सकाळी सकाळी काम करत बसला ना? झालंय, समज झालंय. सकाळी उठून चालून आलोय, गोळ्या घेतल्यात आणि सुनबाईच्या आजचा नाश्ता पण झालाय. हा आता वाईट चहा मिळाला असत तर. चहा तुम्हाला? हा. तुम्हाला चहा दिल्यावर किती जणांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायला लागतील? आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या धाकट्या सुनबाई किती प्रश्न विचारत्या होती, मी नाही देणार तिच्या प्रश्नांची उत्तर. चहा म्हणजे तेवढाच विरंगुळा असतोय ग. आता या वयात नातवांमध्ये रमायचं सोडून चहामध्ये विरंगुळा शोधायचा. खरंय तुमचं मामनजी. म्हणजे अमोल जर आज आपल्या घरी असता ना तर आपल्या घरचं वातावरण एकदम वेगळंच असतं. खूप गोड आहे होतो, खूप भारी झालाय. काय म्हणजे? हा 7 वर्षाचा झालाय ना आता तो. भारी झाला असेल ना? होय ग, खरंय तुझं. अगं माझा बी त्याच्यासाठी लई जीव तुटतो ग. अर्जुन कदम इथेच राहतात का? होय, त्यांचंच घर आहे. हा, हे त्यांच्यासाठी आलंय. अर्जुनसाठी? हो. फुलं फुलं कुणी पाठवलेत? बघ तुझं बघ. अपर्णाने पाठवलेत फुलं. काय? तिनं अर्जासाठी फुलं का पाठवली असतील? काय आहे हे? भाऊजी, तुमच्यासाठी फुलं पाठवलेत अपर्णानी. बघू. सॉरी अपर्णा माने. सॉरी. सॉरी कशासाठी भाऊजी? आता त्यांच्याकडे काय एक कारण आहे का सॉरी बोलायला? सॉरी म्हणून आणि फुलं पाठवून गेलेली 7 वर्ष येणार आहेत का परत? अगं रुपाली, तू उगाच कुठं संबंध जोडायला लागलीस? हा, अगं दुसरं काहीतरी कारण असेल. दुसरं काय कारण असणार आहे? एवढ्यात काही झालंय का? नाही नाही, काय झालं नाही एवढं. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही? मी कामाशी काम ठेवतो फक्त. मग हे काय आहे? मला नाही माहिती, तिला विचारून सांगतो मी तुम्हाला. अर्जा, शांतपणे बोल बर का. उगाच भांडण काढ नकोस तिच्यावर. नाही, भांडत नाही मी. अर्जा, अरे वॉलेट तरी घेऊन जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.